हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण पेमेंट ऑफ क्वार्टरली इन्स्टॉलमेंट बघितलं होतं. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये हायर परचेसमध्ये आपण पेमेंट ऑफ मंथली इन्स्टॉलमेंट बघणार आहोत. ठीक आहे. पेमेंट ऑफ मंथली इन्स्टॉलमेंटवर एक प्रॉब्लेम घेणार आहोत आपण. ठीक आहे. तर चला क्वेश्चन बघू आपण. मिस्टर खान परचेस्ड अ कलर टेलिव्हिजन फ्रॉम मेसन्स गांधी अँड सन्स ऑन हायर परचेस सिस्टम ऑन 15th जुलै 2001. ठीक आहे. मिस्टर करणनी काय केलं आहे की मेसन्स गांधी अँड सन्सकडून काय केलं, एक टी व्ही खरेदी केला हायर परचेस सिस्टीमवर. कधी? 15 जुलै 2001ला. ठीक आहे. नंतर काय म्हटलं आहे बघा, पेईंग कॅश ₹1500 इमिडिएटली अँड ॲग्रींग टू पे 6 मंथली इन्स्टॉलमेंट्स ऑफ ₹2150 ईच ॲट द एंड ऑफ एव्हरी मंथ. ठीक आहे. पेईंग कॅश ₹1500 इमिडिएटली म्हणजे काय की हे जे 1500 रुपये आहे हे काय केले तेव्हाच्या तेव्हा, म्हणजे 15 जुलै 2001ला ज्या दिवशी टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही खरेदी केला मिस्टर करणनी. ठीक आहे. मिस्टर करणनी जेव्हा टी व्ही खरेदी केला ज्या दिवशी, म्हणजे 15 जुलै 2001ला, त्या दिवशी काय केलं, 1500 रुपये पेमेंट केलं. म्हणजे हा कोणता पेमेंट झाला आपला? डाऊन पेमेंट. बरोबर आहे. हा काय झाला आपला? हा काय झाला? डाऊन पेमेंट. ठीक आहे. नंतर बघा, अँड ॲग्रींग टू पे 6 मंथली इन्स्टॉलमेंट ऑफ ₹2150. म्हणजे काय की नंतर काय म्हटलं त्यांनी की मी दर 6 महिने काय करीन, 6 मंथली इन्स्टॉलमेंट, 6 मंथली इन्स्टॉलमेंट तो काय करणार आहे, पे करणार आहे. कितीचे? 2150. म्हणजे 2150चे. ठीक आहे. 2150चे 6 मंथली इन्स्टॉलमेंट, 6 मंथली इन्स्टॉलमेंट 2150चे काय करणार आहे, तो पे करणार आहे. ईच ॲट द एंड ऑफ एव्हरी मंथ म्हणजे काय, दर महिन्याच्या शेवटी तो काय करणार आहे, 2150 रुपये 6 महिने तो पेमेंट करणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय की 6 महिने तो काय करणार, दर 6 महिने म्हणजे 6 महिन्यापर्यंत काय करणार, तो दर महिन्याला 2150 रुपये पे करेल. ठीक आहे. द फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज टू बी पेड ऑन 31 जुलै 2001. ठीक आहे. पहिला जो इन्स्टॉलमेंट आहे तो कधी होणार आहे, कधी पे करायचा आहे आपल्याला? 31 जुलै 2001ला. म्हणजे 15 जुलै 2001ला काय केला, टी व्ही खरेदी केला. आणि 31 जुलै म्हणजे महिन्याच्या शेवटी तो काय करत आहे, तो पेमेंट करत आहे. ठीक आहे. म्हणजे 2150 रुपये काय करणार, तो पहिले इन्स्टॉलमेंट पे करेल. ठीक आहे. द कॅश प्राईज ऑफ टी व्ही इज 13,500. म्हणजे कॅश प्राईस दिली आहे आपल्या. कॅश प्राईस किती आहे, टी व्हीची कॅश प्राईस किती आहे? 13,500. ठीक आहे. मेसन्स गांधी अँड सन चार्ज इंटरेस्ट ॲट ₹24% पर एनम. इंटरेस्ट किती आहे? 24%. इंटरेस्टही दिला आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये. इंटरेस्ट किती आहे? 24%. ठीक आहे. नंतर बघा, मिस्टर करण राईट्स ऑफ 12% एव्हरी इयर ॲज डेप्रिसिएशन ऑन द डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. ठीक आहे. करण काय करतोय, त्या टी व्हीवर 12% काय करत आहे, डेप्रिसिएशन चार्ज करत आहे. कोणत्या मेथडनी? डिमिनिशिंग मेथडनी दरवर्षी तो काय करत आहे, डेप्रिसिएशन चार्ज करत आहे. किती पर्सेंटनी? 12%. ठीक आहे. नंतर काय म्हटलं आहे बघा, करण हॅज पेड फर्स्ट 4 इन्स्टॉलमेंट रेग्युलरली बट ही कुड नॉट पे द 5th इन्स्टॉलमेंट ऑन द ड्यू डेट. म्हणजे काय की करणनी काय केलं की पहिले 4 इन्स्टॉलमेंट काय केले, पहिले 4 इन्स्टॉलमेंट बरोबर रेग्युलर भरले. ठीक आहे. पहिले 4 हप्ते काय केले त्यांनी, रेग्युलर भरले. आणि नंतर काय झालं की पाचवा जो हप्ता होता तो काय केला, तो भरू नाही शकला. ठीक आहे. ज्या ड्यू डेटवर भरायचा होता त्या ड्यू डेटवर तो भरू नाही शकला. हो की नाही? ठीक आहे. म्हणजे काय की करणनी काय केलं,
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ठीक आहे, हे 6 महिने आहे. 6 महिने तो काय करणार होता, दर महिन्याला तो काय करणार होता, 2150 रुपये भरणार होता इन्स्टॉलमेंट. ठीक आहे, त्यांनी काय केलं, जुलैची पे केली, ऑगस्टची पे केली, सप्टेंबरची पे केली, ऑक्टोबरची पण पे केली. ठीक आहे, पण नोव्हेंबरची तो पे नाही करू शकला. ठीक आहे, नोव्हेंबरची तो पे नाही करू शकला. ठीक आहे, पुढे बघू आपण काय म्हटलं. ही पेड द 4th इन्स्टॉलमेंट इथे 5th पाहिजे, इथे 5th पाहिजे, 5th installment in addition rupees 120 as penalty with the last installment. ठीक आहे, म्हणजे काय की त्यांनी काय केलं, मग 5वी इन्स्टॉलमेंट भरली. ठीक आहे, 5वी इन्स्टॉलमेंट कधी भरली, त्यांनी डिसेंबरमध्ये भरली. ठीक आहे, 5वी इन्स्टॉलमेंट कधी भरली, त्यांनी डिसेंबरमध्ये. डिसेंबरची आणि नोव्हेंबरची त्यांनी काय केली, सोबत भरली. ठीक आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबरची त्यांनी काय केली, सोबत भरली. सोबत काय केलं, त्याला काय लागली, 120 रुपयाची काय झाली, त्याला पेनल्टी लागली. ठीक आहे, म्हणजे 2150 प्लस 120 ही कधीची झाली, ही नोव्हेंबरची झाली. ठीक आहे, 2150 प्लस 120 ही काय झाली, नोव्हेंबरची, प्लस 2150 ही कोणती झाली, ही झाली डिसेंबरची. ठीक आहे, अशी त्यांनी काय केली, पूर्ण जी आहे ती दोन्ही महिन्याची काय केली त्यांनी, विथ पेनल्टी काय केलं त्यांनी, डिसेंबरच्या एंडला काय केलं, त्यांनी पेमेंट केलं. ठीक आहे, बुक्स आर क्लोज्ड ऑन 31 मार्च एव्हरी इयर. म्हणजे काय, बुक्स जे आहे, जे अकाउंट्स कधी क्लोज होत आहे, 31 मार्च, दरवर्षी 31 मार्चला काय होतं, क्लोज होतं. ठीक आहे, प्रिपेअर ऑल द नेसेसरी अकाउंट्स इन द बुक्स ऑफ मिस्टर करण अँड मेसन्स गांधी अँड सन. ठीक आहे, तर क्वेश्चन लक्षात आला असेल. तर आता आपण काय करू, सर्वात पहिले आपण काय करतो, सोल्युशन सॉल्व करताना काय बनवतो आपण, ॲनालिटिकल टेबल. हो की नाही, ॲनालिटिकल टेबल बनवतो आपण. ठीक आहे, तर हा आपला ॲनालिटिकल टेबलचा फॉर्मॅट आहे. तर आता ॲनालिटिकल टेबल बनवू आपण. ठीक आहे, ठीक आहे, तर आता सर्वात पहिले आपण काय करतो, डेट ऑफ पेमेंट. डेट ऑफ पेमेंटमध्ये आता पहिली कोणती एंट्री घेतो आपण, ज्या दिवशी आपण टी व्ही घेतला, म्हणजे ज्या दिवशी आपण डाऊन पेमेंट केली. ठीक आहे, तर डाऊन पेमेंटवाली डेट कोणती आहे, 15 जुलै 2001. ठीक आहे, 15 जुलै 2001ला आपण किती दिले होते, 1500. हो की नाही, इंटरेस्ट लागेल का आपल्याला, नाही. पेमेंट किती केलं होतं, कॅश प्राईसच्या अगेन्स्टमध्ये 1500. ठीक आहे, टी व्ही आपला कितीचा होता, 13,500. ठीक आहे, मायनस आता किती करू आपण, 1500, किती उरले, 12,000. ठीक आहे, आता नेक्स्ट आपली इन्स्टॉलमेंट कधी लागणार, 31 जुलै 2001ला. ठीक आहे, 31 जुलै 2001ची कितीची इन्स्टॉलमेंट होती आपली, हे बघा, 2150. हो की नाही, तर 2150. ठीक आहे, आपण इंटरेस्ट कशावर कॅल्क्युलेट करतो, अनपेड कॅश प्राईजवर. ठीक आहे, अनपेड कॅश प्राईजवर आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू, म्हणजे 12,000वर 24%. ठीक आहे, इथे कॅल्क्युलेशन करतो मी, 12,000वर आपण किती घेतला, 24%. ठीक आहे, किती आलं, 2,880.
ठीक आहे, 2880. पण हे 2880 हे काय आहे, हे वर्षभराची आहे, हो की नाही. 24% आपलं पर ॲनम, म्हणजे वर्षाला 24% आपल्याला इंटरेस्ट बसतं. ठीक आहे, तर हे किती झाले, हे वर्षभराचे झाले. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, एका महिन्याची काढायची आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, एका महिन्याची काढायची. तर डिवाइड बाय 12, तर डिवाइड बाय 12 केला आपण, किती आला, 240. ठीक आहे, 240 ही काय झाली, एका महिन्याचं इंटरेस्ट. ठीक आहे, 240 हे काय झालं, एका महिन्याचं इंटरेस्ट. ठीक आहे, बरं आता इथे लक्ष द्या, आपण टी व्ही कधी घेतला, 15 जुलै, हो की नाही. हे बघा, टी व्ही कधी घेतला, 15 जुलैला. 15 जुलैला टी व्ही घेतला आणि 31 जुलैला आपण काय करत आहोत, एक इन्स्टॉलमेंट पे करत आहोत. ठीक आहे, म्हणजे 15 दिवस होऊन गेले महिन्याचे, 15 दिवस होऊन गेले. आपल्याला आता 15 दिवसासाठीच आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल इंटरेस्ट. ठीक आहे, 15 दिवसाचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे काय की 240 डिवाइड बाय 2 करून टाका सरळ. ठीक आहे, 240 डिवाइड बाय 2 केलं, किती येईल, 120. ठीक आहे, 240 डिवाइड बाय 2, 120. ठीक आहे, म्हणजे काय की आपल्याला 15 दिवसाचीच काढायची होती, हो की नाही. 15 तारखेला घेतला, 31ला आपण इन्स्टॉलमेंट भरत आहोत. ठीक आहे, म्हणजे 15 दिवसाचंच आपल्याला इंटरेस्ट भरावं लागेल. ठीक आहे, तर 240 हा एका महिन्याचा झाला, 1 मंथ. ठीक आहे, 1 मंथ. ठीक आहे, हा एका महिन्याचा इंटरेस्ट आहे, 1 मंथ इंटरेस्ट. आणि आपल्याला काय करायचं आहे, 15 दिवसाचंच काढायचं आहे, तर डिवाइड बाय 2 करून टाकायचं, 120 सॉरी. ठीक आहे, 120. तर 120 आपला इंटरेस्ट झाला. ठीक आहे, तर 2150 मायनस 120 किती, 2030. ठीक आहे, कॅश प्राईज आपली किती झाली, आपली किती कॅश प्राईज आपण पे केली, 2030. ठीक आहे, या इन्स्टॉलमेंटमध्ये इंटरेस्ट एवढा होता 120 आणि कॅश प्राईज किती होती, 2030 रुपये. ठीक आहे, आता मायनस 2030, अरे किती आले, 9970. ठीक आहे, 9970. आता पुन्हा, आता कधी, सॉरी ऑगस्ट 2001, किती, 2150. ठीक आहे, इंटरेस्ट किती, कशावर कॅल्क्युलेट करू, 9970. जुलै, ऑगस्टचा इंटरेस्ट 9970 मल्टिप्लाय बाय 24, किती येतं, 2393. ठीक आहे, डिवाइड बाय 12, म्हणजे आपल्याला एका महिन्याची मिळून जाणार, किती, 199. ठीक आहे, ही काय झाली, 1 मंथ इंटरेस्ट. ठीक आहे, हा काय झाला, 1 मंथ इंटरेस्ट. ठीक आहे, तर किती, ऑगस्टचा किती मिळाला आपल्याला, 199. 2150 मायनस 199 किती, 9551, 1951. ठीक आहे, मायनस 1951, किती उरले, 8100, 8019. ठीक आहे, पुन्हा मग
आता सप्टेंबरची, ठीक आहे, सप्टेंबरची किती झाली 2150, ठीक आहे. पुन्हा मग सेम कॅल्क्युलेशन जसं ऑगस्टमध्ये आपण कॅल्क्युलेशन केलं, जसं ऑगस्टचं कॅल्क्युलेशन केलं आपण, सेम सप्टेंबरसाठी कितीवर 8019वर, ठीक आहे. 8019वर कॅल्क्युलेट करू आपण सप्टेंबरचं इंटरेस्ट, किती येईल 160, ठीक आहे. 160 मायनस 2150 1990 मायनस 1990 किती आला, किती उरले 6229, ठीक आहे. मग आता 31 ऑक्टोबर 2001, ठीक आहे. 31 ऑक्टोबर 2001ला किती भरले 21,050, 31 ऑक्टोबर 2001, ठीक आहे. तर इंटरेस्ट कशावर कॅल्क्युलेट करू 6029, ठीक आहे. 6029वर इंटरेस्ट जर कॅल्क्युलेट केला तर किती येतं 121, ठीक आहे. 121 मायनस 2150 मायनस 121 2029, ठीक आहे. मायनस आता 2029 किती उरले 4000, ठीक आहे. आता इकडे 30 नोव्हेंबर 2001, ठीक आहे. 30 नोव्हेंबर 2001ला इंटरेस्ट किती आला आपला 4000वर जर 24% कॅल्क्युलेट केलं आणि डिवाइड बाय 12 केलं तर किती येतं 80, ठीक आहे. 2150 मायनस 80 किती 2070 मायनस 2070 डिवाइड बाय मायनस केल्यानंतर किती उरले आपले 1930, ठीक आहे. आता 31 डिसेंबर, ठीक आहे. 31 डिसेंबर 2001, ठीक आहे. 31 डिसेंबर 2001ला किती भरले आपण इन्स्टॉलमेंट 2150. आता लास्ट इन्स्टॉलमेंट आहे, ठीक आहे. लास्ट इन्स्टॉलमेंट मायनस काय करायचं अनपेड कॅश प्राईस, लास्ट इन्स्टॉलमेंट मायनस अनपेड कॅश प्राईस जर काढली, याच्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं नाही, हो की नाही. तर लास्ट इन्स्टॉलमेंट मायनस अनपेड कॅश प्राईस जर काढली तर आपल्याला काय मिळतं इंटरेस्ट मिळून जातं. इंटरेस्ट किती येत आहे 220, ठीक आहे. मायनस 1930, ठीक आहे. हे काय झाले आपले इन्स्टॉलमेंट झाली, पूर्ण पे केली डिसेंबरपर्यंत 6 महिने 1 2 3 4 5 6, ठीक आहे. आता नोव्हेंबरची काय होती आपण ड्यू झाली होती पण पे नाही करू शकलो, हो की नाही. तर या ॲनालिटिकल टेबलमध्ये काय करायचं, ॲनालिटिकल टेबलमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये घेऊन घ्यायची, ठीक आहे. इकडे आपल्याला जेव्हा आपण अकाउंट्स बनवू, अकाउंट्समध्ये जेव्हा एंट्री करू तेव्हा ती एंट्री डिफरंट होईल, ठीक आहे. इथे काही फरक पडणार नाही त्याचा, ठीक आहे. म्हणून इथे नोव्हेंबरची एंट्री करून घ्यायची, हे कॅल्क्युलेशन पर्पज आहे, ठीक आहे. कॅल्क्युलेशन पर्पजसाठी आपण केलं आहे की नोव्हेंबरला आपण इंटरेस्ट किती भरणार, ठीक आहे. तर आता हे 1930 मायनस 1930 हे नील झालं, ठीक आहे. कॅश प्राईस किती झाली, याची जर टोटल पूर्ण केली तर याची पूर्ण टोटल येईल 13,500, ठीक आहे. इंटरेस्टची पूर्ण टोटल येईल 900 आणि याची पूर्ण टोटल येईल 14,400, ठीक आहे. तर ही जी इन्स्टॉलमेंट आपण भरली आहे या दोनची टोटल जर केली तर ही टोटल येईल पूर्ण, ठीक आहे.
आलं लक्षात ॲनालिटिकल टेबल. आता डेप्रिसिएशन जे म्हटलं होतं, ठीक आहे, डेप्रिसिएशन जे आपण चार्ज करतो, डेप्रिसिएशन आपण चार्ज कधी करतो? वर्षाच्या शेवटी. ठीक आहे. इन्स्टॉलमेंट जरी आपण महिनेवारी भरली असेल, पण त्या वस्तूवर डेप्रिसिएशन आपण कसं चार्ज करायचं? दर वर्षाच्या शेवटी. ठीक आहे. तर आता कॅल्क्युलेशन फॉर डेप्रिसिएशन. ठीक आहे. डेप्रिसिएशन आपण कितीवर चार्ज करणार आहोत? कॅश प्राईजवर. ठीक आहे, कॅश प्राईज. किती पर्सेंटनी? तर 12%नी. बरोबर आहे. आपल्याला इथे म्हटलं होतं की करंट राईट्स ऑफ 12% एव्हरी इयर ॲज डेप्रिसिएशन ऑन डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. ठीक आहे. तर 12%नी काय करू आपण? डेप्रिसिएशन चार्ज करू त्याच्यावर. ठीक आहे. कितीवर? कॅश प्राईस किती आहे? 13,500. ठीक आहे. 13,500वर आपण डेप्रिसिएशन चार्ज करू 12%नी. तर %12 ऑन ₹13,500 फॉर किती महिन्यासाठी होईल? आता बघा, आपण जुलैमध्ये वस्तू घेतली. ठीक आहे. जुलैमध्ये वस्तू घेतली आपण. हां, आणि आपली अकाउंट्स कधी क्लोज होतात? मार्चमध्ये. ठीक आहे. मार्चमध्ये 31 मार्चला आपले अकाउंट्स क्लोज होत आहे. ठीक आहे. तर जुलैपासून ते मार्चपर्यंतचं कॅल्क्युलेशन घेऊ आपण. ठीक आहे. 15 जुलैपासून. ठीक आहे. 15 जुलै. ठीक आहे. जुलै हा पूर्ण महिना घेतला का आपण? नाही, कारण जुलैच्या अर्ध्या महिन्यात म्हणजे 15 जुलैला आपण वस्तू खरेदी केली. ठीक आहे. तर त्या 15 जुलै ज्या दिवशी वस्तू खरेदी केली त्या दिवशीपासून ते शेवट ज्या दिवशी आपलं अकाउंट क्लोज होते, ठीक आहे, त्या दिवसापर्यंत काय करायचं? डेप्रिसिएशन चार्ज करायचं. ठीक आहे. तर ते किती येत आहे? 8.5 महिने. ठीक आहे. 8.5 महिन्यासाठी. ठीक आहे. 8.5 महिन्यासाठी काय होत आहे? ते डेप्रिसिएशन चार्ज होईल. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन कसं होईल? 13,500 मल्टिप्लाय बाय 12%. ठीक आहे. किती आलं? 1620 डिवाइड बाय 12 मल्टिप्लाइड बाय 8.5. 8.5 म्हणजे 8.5 महिने. ठीक आहे. 8.5 म्हणजे 8.5 महिने. ठीक आहे. किती येईल? 1148. ठीक आहे. 1148. ठीक आहे. हे काय झालं आपलं? डेप्रिसिएशन. ठीक आहे. किती महिन्याचं? 8.5 महिन्याचं डेप्रिसिएशन. ठीक आहे. तर आता आपण अकाउंट्स बनवू. ठीक आहे. तर सर्वात पहिले कोणाच्या बुकमध्ये? इन द बुक्स ऑफ मिस्टर करण. कोणतं? TV अकाउंट म्हणजे असेट अकाउंट. ठीक आहे. असेट अकाउंट. तर पहिली एंट्री काय येईल? इथे वर्ष लिहून टाकू आपण. 2001 जुलै 15. ठीक आहे. जुलै 15 काय येईल? डाऊन पेमेंटची एंट्री टू बँक अकाउंट. किती? 1500. ठीक आहे. डाऊन पेमेंटची एंट्री आली. ठीक आहे. आता इथे जे पण एंट्री येईल ती कोणती येईल? जे आपण कॅश प्राईसच्या अगेन्स्टमध्ये पेमेंट केलं आहे. ठीक आहे.
जे म्हणजे ही इथे आपण जी कॅश प्राईस पे करत गेलो आहे, ठीक आहे, त्या एंट्री येते. ठीक आहे. नंतर नेक्स्ट एंट्री जुलै 31 टू गांधी अँड सन्स अकाउंट किती 2030. ठीक आहे. 2030 हे बघा 31 जुलै 2001 आपण किती केली 2030 रुपये पे केले, हो की नाही. नंतर 30 ऑगस्टला पेमेंट केले. 30 ऑगस्टला काय केलं पेमेंट केलं टू गांधी अँड सन्स अकाउंट किती 1951चं पेमेंट केलं आपण, बरोबर आहे. 1951चं पेमेंट केलं. ठीक आहे. मग सप्टेंबर 30 टू गांधी अँड सन्स अकाउंट किती केलं 1990. मग ऑक्टोबर 31ला पेमेंट केलं टू गांधी अँड सन्स अकाउंट किती हे बघा 2029. ठीक आहे. नंतर नोव्हेंबर 30 टू गांधी अँड सन्स अकाउंट. ठीक आहे. गांधी अँड सन्स अकाउंट किती पेमेंट झालं आपलं 2070. ठीक आहे 2070. नंतर मग डिसेंबर 31 टू गांधी अँड सन्स अकाउंट किती पेमेंट झालं होतं 1930. ठीक आहे 1930. ठीक आहे. तर आता बघा इकडे नोव्हेंबरची जी इन्स्टॉलमेंट होती ती भरण्यात नव्हती आली, हो की नाही. नोव्हेंबरमध्ये भरण्यात नव्हती आली, पण आपण इथे असेट अकाउंटमध्ये एंट्री केली आहे. ठीक आहे. नोव्हेंबर मंथमध्ये आपण एवढे भरले. ठीक आहे. तर नोव्हेंबर मंथचं असेटशी म्हणजे असेटमध्ये आपण किती दर महिन्याला आपण किती पेमेंट करत आहोत, ठीक आहे, त्याची एंट्री आहे. ठीक आहे. कॅश प्राईस किती पे केली आपण दर महिन्याला, ठीक आहे, त्याची एंट्री आहे. ठीक आहे. त्याचा इथे काही इफेक्ट होणार नाही. ठीक आहे. तर आता इकडे पुन्हा 2002 मार्च 31 बाय डेप्रिसिएशन अकाउंट किती डेप्रिसिएशन आपलं किती निघालं होतं 1148. ठीक आहे. आणि मग याची टोटल. ठीक आहे. डेबिट साईड आणि क्रेडिट साईडची टोटल, तर ऑब्वियस आहे डेबिट साईडची टोटल आता काय येणार जास्त येणार, तर आपल्याला क्रेडिट साईड बॅलन्स करावं लागेल. ठीक आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 12,352. ही टोटल आहे 13,500. ठीक आहे. 13,500. ठीक आहे. आपलं अकाउंट काय झालं
इथे त्या वर्षीचं क्लोज, आणि हा बॅलन्स काय करायचा, इकडे आणून घ्यायचा. 2002 एप्रिल 1 टू बॅलन्स ड्रॉट डाऊन 12,352. ठीक आहे, हा बॅलन्स इकडे आणू. ठीक आहे, आता नेक्स्ट अकाउंट बघू आपण, मेसन्स गांधी अँड सन्स. ठीक आहे, मेसन्स गांधी अँड सन. ठीक आहे, डेट, पर्टिक्युलर, अमाउंट, डेट, पर्टिक्युलर अमाउंट. ठीक आहे, तर आता कोणाच्या बुकमध्ये, मिस्टर करणच्या बुकमध्ये मेसन्स अँड गांधी मेसन्स गांधी अँड सन्सचं अकाउंट बनवत आहोत आपण. ठीक आहे, तर आता इथे बघा, पहिली एंट्री 2001. आता याच्यात काय येईल की ज्या दिवशी ज्या आपण ॲक्च्युअल काय केलं की पेमेंट केलं आहे, ठीक आहे, त्या एंट्री येतील. ठीक आहे, ज्या ॲक्च्युअल आपण पेमेंट केले आहे त्या एंट्री. ठीक आहे, जुलै 31 टू बँक अकाउंट 2150. ठीक आहे, आणि इकडे 2001 जुलै 31 बाय TV अकाउंट. हे बघा, TV अकाउंटमध्ये आपण एंट्री केली आहे बाय गांधी अँड सन्स, म्हणजे टू गांधी अँड सन्स. ठीक आहे, तर ही एंट्री येईल 2030, आणि सोबतच इंटरेस्टची अमाऊंट, इंटरेस्ट अकाउंट. ठीक आहे, सिमिलरली मग ऑगस्ट 31 टू बैंक अकाउंट, ऑगस्ट 31 बाय TV अकाउंट किती, 1951, आणि बाय इंटरेस्ट अकाउंट 199. ठीक आहे, नंतर सप्टेंबर 30 टू बँक अकाउंट 2150, सप्टेंबर 30 बाय TV अकाउंट 1990 बाय इंटरेस्ट अकाउंट बाय इंटरेस्ट अकाउंट 160, ऑक्टोबर टू बैंक अकाउंट अक्टूबर 31 बाय TV अकाउंट बाय इंटरेस्ट अकाउंट
आता इथे बघा, आता आपल्याला म्हटलं होतं की क्वेश्चनमध्ये बघा, आपल्याला म्हटलं होतं की मिस्टर करण काय पहिल्या 4 इन्स्टॉलमेंट रेग्युलर पे केलं आणि 5वी इन्स्टॉलमेंट पे नाही करू शकला ड्यू डेटवर, ठीक आहे. आणि मग त्यांनी काय केलं की जी 5th इन्स्टॉलमेंट होती ती कधी पे केली, लास्ट इन्स्टॉलमेंट सोबत, हो की नाही, लास्ट इन्स्टॉलमेंट सोबत पे केली विथ ॲडिशन किती 120 रुपयाची त्याला काय लागली, पेनल्टी लागली, ठीक आहे. तर इकडे आपण ॲक्च्युअल जे पेमेंट करत आहोत, ठीक आहे, ते आता येईल डिसेंबर 31 टू बँक अकाउंट किती 4420, ठीक आहे. आता हे 4420 कसे की नोव्हेंबर मंथचे, ठीक आहे, नोव्हेंबर मंथची इन्स्टॉलमेंट प्लस 120 रुपये पेनल्टी प्लस डिसेंबर मंथची इन्स्टॉलमेंट, ठीक आहे, प्लस डिसेंबर मंथची इन्स्टॉलमेंट, ठीक आहे. आणि इकडे जेव्हा आपण एंट्री करू तेव्हा नोव्हेंबरचं येईल, ठीक आहे. नोव्हेंबर म्हणजे ड्यू झालेली, इकडे काय होत आहे ड्यू, ठीक. टी व्ही अकाउंट नोव्हेंबरमध्ये किती ड्यू झाली होती, 2070 आणि बाय इंटरेस्ट अकाउंट 80 रुपये, ठीक आहे. ही काय झाली होती, ड्यू झाली होती, ठीक आहे. आणि इकडे मग डिसेंबर 31 बाय टी व्ही अकाउंट 1930 बाय इंटरेस्ट अकाउंट 220 रुपये, ठीक आहे. हे झालं, मग अकाउंट्स आपले क्लोज, ठीक आहे. टोटल किती, टोटल करून घ्यायची, टोटल येत आहे आपली 13,020 रुपये, ठीक आहे. अकाउंट क्लोज, ठीक आहे. सॉरी, इथे एक एंट्री सुटली आपली बाय पेनल्टी, बाय पेनल्टी अकाउंट किती 120 रुपये, ठीक आहे. बाय पेनल्टी अकाउंट 120 रुपये, ठीक आहे. म्हणजे आपली टोटल येईल आता बरोबर 13,020 रुपये, ठीक आहे. आता इंटरेस्ट अकाउंट बनवू आपण, ठीक आहे. तर आता इंटरेस्ट अकाउंटमध्ये 2001 जुलै 31, आता ही जी आपण इकडे इंटरेस्टची एंट्री केली आहे, ठीक आहे, बाय इंटरेस्ट अकाउंट बाय इंटरेस्ट अकाउंट बाय इंटरेस्ट अकाउंट बाय इंटरेस्ट, ठीक आहे. कोणाच्या अकाउंटमध्ये, मेसन्स गांधी अँड सन्स अकाउंट, ठीक आहे. तर आपल्याला हीच एंट्री इकडे करायची आहे, ठीक आहे. म्हणजे ही जी आहे ड्यू झालेली एंट्री आहे ही आपल्याला इकडे करायची, ठीक आहे. ड्यू अँड रिसिप्ट, ठीक आहे. मिसन्स गांधी अँड सन्स अकाउंट जुलैमध्ये 120 रुपये, ऑगस्ट 31 गांधी अँड सन्स अकाउंट 199, सप्टेंबर 30 टू गांधी अँड सन्स अकाउंट 160, अक्टोबर 31 टू मेसन्स
गांधी अँड सन्स अकाउंट 121. नवंबर 30 टू मेसन्स गांधी अँड सन्स अकाउंट 80. डिसेंबर 31 टू मेसन्स गांधी अँड सन्स अकाउंट 220. ठीक आहे. आणि इकडे लास्ट एंट्री आपली PNL अकाउंटला ट्रान्सफर, म्हणजे आपलं इंटरेस्ट अकाउंट काय करायचा, क्लोज बाय PNL अकाउंट. ठीक आहे. डेबिट साईडची टोटल 900. ठीक आहे. 900 रुपये काय करत आहोत आपण, डेबिट साईडची टोटल किती आली, 900, आणि हे 900 रुपये आपण PNL अकाउंटला ट्रान्सफर. ठीक आहे. इंटरेस्ट अकाउंट आपलं क्लोज झालं. ठीक आहे. आता आपण करंट अकाउंट बनवू कोणाच्या बुकमध्ये, मेसन्स गांधी अँड सन्सच्या बुकमध्ये. ठीक आहे. तर सर्वात पहिली एंट्री काय येईल आपली, हायर सेलची एंट्री. ठीक आहे. जुलै 15 टू हायर सेल्स अकाउंट. ठीक आहे. हायर सेल्स अकाउंट किती, 13,500. ठीक आहे. आणि इकडे जुलै 15ला काय केलं होतं आपण, डाऊन पेमेंट, तर त्याची एंट्री बाय बँक अकाउंट किती, 1500. ठीक आहे. नंतर जुलै 31 टू इंटरेस्ट अकाउंट किती, 120. आणि जुलै 31ला पेमेंट केलं होतं आपण बाय बँक अकाउंट किती, 2150. मग ऑगस्ट 31 टू इंटरेस्ट अकाउंट किती, 199. ठीक आहे. 199. आणि इकडे ऑगस्ट 31 बाय बँक अकाउंट 2150. सप्टेंबर 30 टू इंटरेस्ट अकाउंट 160. आणि इकडे सप्टेंबर 30 बाय बँक अकाउंट 2150. ऑक्टोबर 31 टू इंटरेस्ट अकाउंट ऑक्टोबर 31 बाय बैंक अकाउंट नवंबर 30 टू इंटरेस्ट अकाउंट 80 टू पेनल्टी अकाउंट 120. ठीक आहे. आणि इकडे डिसेंबर 31 टू
इंटरेस्ट अकाउंट 220 आणि इकडे डिसेंबर 31 बाय बँक अकाउंट 4420. ठीक आहे, म्हणजे 2150 प्लस 2150 प्लस 120 रुपये. ठीक आहे, हे 120 रुपयाची पेनल्टी बसली आहे ती. ठीक आहे, तर आता डेबिट साईड आणि क्रेडिट साईडची टोटल 14,520 14,520 अकाउंट्स क्लोज. ठीक आहे, अकाउंट्स क्लोज. तर हे झाले मिस्टर करणचं अकाउंट कोणाच्या बुकमध्ये, मिस्टर गांधी अँड सन्सच्या अकाउंट. ठीक आहे, तर हा झाला आपला क्वेश्चन मंथली इन्स्टॉलमेंटवाला. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत काही डिफरंट प्रॉब्लेम्स. ठीक आहे, थँक्यू.